कोणत्या गावचे कालवड? गादेगाव. नाव काय? ऋषिकेश उत्तरेश्वर कोळी. गट कोणता? स्वकर्तृत्व दाखवल्यानंतर समाजामध्ये आपला मध्ये यायचं नाही. मान सन्मान केला तो या समाजासाठी या देशासाठी आपलं काहीतरी दे त्यांचा मान सन्मान करणं हे आमच्या सोहळेकरांचं कर्तव्य समजून या ठिकाणी गुलाबराव यादव यांचं स्वागत आमचे उद्धवांना जगताप हे करत आहेत. धन्यवाद. तसेच प्रदीप रतिकांत झेंद्रे त्यांचं शिक्षण पाहिलं तर MA आहेत आणि ते शिखर शिंगणापूरून आलेले आहेत. दोन आणले गाईच्या क्षेत्रामध्ये खास करून 20 वर्षापासून ते दुधावरती काम करतात. म्हणजे दूध उत्पादन कसं वाढलं पाहिजे, दुधाचं महत्व काय आहे, कोणती गाई किती दुधाची आहे, कोणत्या गावचा आहे वासरू? तर याच्याबद्दल सविस्तर माहिती असणारे कोणत्या गावचं आहे? हा रतिकांत झेंद्रे आत्ने. नाव काय मालकाचं? त्यांचा सत्कार मुर्शिद दुर्गी. सांगोला वासरू आणलेलं. मोठं वासरू. गावात एकच पेटा लालबंद राहिलेला वय जरी सत्तर असलं तर कितवा नंबर दिला सांगोलमध्ये? सांगोलमध्ये कितवा नंबर दिला? 3 नंबर दिलाय. कोणत्या बैलाच आहे? तर तेवढे बैलच. वळूचा रुबाब आणि पैलवानाचा रुबाब कधीही जात नाही. तसं हे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे असे हरिबापू कोडक. यानंतर हनुमंत सुरेसे सांगोल्याचे आहेत. व्याख्यान दिलं तर अगदी आपल्याला दिवस सुद्धा मावळे, पण तेवढं करून नाही चालत. सगळा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. तर त्यांची चॅम्पियन प्रिया माणूस आपल्या घरच्यांचं डोहाळं देतो, पण ह्यांनी चक्क गाईचं डोहाळं पूर्ण केलंय. 800 माणसांचा जेवणाची व्यवस्था आणि स्वागताची व्यवस्था त्यांच्या सांगोल्यामध्ये केलेली आहे. खिल्लार संगोपन अनेक चांगले परीक्षक म्हणून त्यांचं काम आहे. तर त्यांचं स्वागत आमच्या गावचे तडफदार व्यक्तिमत्व ज्याला युवक काय म्हणतात असे बाळासाहेब नाईक नवरे यांनी त्यांचं स्वागत करावं.